मारो मुझे, मारो. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असता लाईक करून, शेअर नाही केला असता शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाईल. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. जे का फोटो रूम ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या टेलिग्राम ग्रुप्समध्ये जे का पिन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या एका व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे फोटो रूम ॲप्लिकेशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटोजवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमची जे बाईकची फोटो मित्रांनो, जसं की आपला KTM 15ची फोटो घेतला जे का आपली फेवरेट बाईक आहे मित्रांनो. तर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईट करून घ्यायचं. राईट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं थोडंफार वेट वगैरे करायचं मित्रांनो. वेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं पद्धतीने बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झालंय दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपलं थोडंफार वेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे का ते 3 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो. जसं की आपला जे लेफ्ट साईडकडून जे का 3 नंबरचं ऑप्शन आहे जे का ट्रान्सपोर्ट नावाचं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं वर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं. डन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं इथून पण बॅक याच मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे का लाईट मोशनला ओपन करायचं. प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर बिटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं बिट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आणि आपलं फर्स्ट आल्यानंतर आपल्या सेकंडवरती क्लिक करून मिडाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची बाईकची फोटो मित्रांनो अशा KTM 15 त्या फोटोला ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं थोडंफार मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करायचं मित्रांनो. जसं सेट करत आहे मित्रांनो मी त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि आपला पुढे जाऊन 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये तुम्ही पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे थोडंफार स्क्रॉल करूया. जसं की आपला अशा प्रकारे 10.12 बिटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मिडाच्या ऑप्शनमध्ये याचे इथे आपला टेक्स्ट पेन दिले जे का फुलवती नाव जे का टेक्स्ट पेनला ऍड केल्यानंतर लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे का ऑन आहे मित्रांनो जे का ऑफ आहे मित्रांनो त्याला ऑन करून घ्यायचं. अशा प्रकारे ऑन केल्यानंतर जे का साईज आहे मित्रांनो अशा प्रकारे जे का आपलं 50 ठेवून घ्यायचं. जे का 50+ ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे म्हणजे पंख वगैरे लावण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून मिडाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला पंखाचं जे का त्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे इफेक्टवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं. क्रोमा की नावाचं इफेक्टला सर्च करायचं. जसं की आपलं वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का क्रोमा जे का सर्च करून घ्यायचं. जसं मी सर्च करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकरात लवकर सर्च वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण जे का असं थोडंफार असं प्रकारे सर्च वगैरे करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण सर्च करून घ्या. त्याच प्रकारे जे का क्रोमा कीचा जे का इफेक्ट लागला मित्रांनो त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. जे का सेटिंग आहे मित्रांनो अशा प्रकारे ते का 3000 वगैरे ठेवून घ्यायचं. मी जसं वाढत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण वाढून घ्या लवकरात लवकर. जसं मी 3000 ठेवत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकरात लवकर 3700 ठेवलेला आहे मित्रांनो. 3700 ठेवलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने ठेवून घ्यायचं. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे 3 नंबर
नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारे सायझेस वगैरे वाढून घ्यायचं. सायझेस वगैरे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार खालच्या बाजूला सेट करा. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काय अशा प्रकारे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपला जे काय अशा प्रकारे जे काय -7 ठेवून घ्यायचं. जर मी 7 ठेवता मित्रांनो त्याच टाइमात 7 ठेवून घ्यायचं. 7 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या हिशोबाने पंख वगैरे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे बॅक यायचं. म्हणजे बॅक केल्यानंतर फर्स्ट लॅज प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे काय बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो मित्र त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा स्क्रॉल करायचं. जसं की आपला 8.03च्या बीट पर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे पंखाचा पुढचं व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे वरच्या पिकवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारे थोडं मोठे करून घ्या. जसं मी मोठी वगैरे करत आहे मित्रांनो त्या अष्टमध्ये मोठी वगैरे करून घ्या. जसं मी सेट करत आहे मित्रांनो मोठी वगैरे करून त्या अष्टमध्ये तुम्ही पण सेट वगैरे करून घ्या. मी पण लवकर सेट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीट जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. मग आणि आपला अशा प्रकारे एक बार टॅप करायचं. पेस्टवरती क्लिक करायचं. पेस्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो वगैरे लहान झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे काय 10.12च्या बीट पर्यंत जायचं. मग आणि आपल्या एका टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं. मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीट जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो आणि आपल्या जे 2 फोटो सोडायचे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे सेकंड फोटो लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे 2 फोटो सोडायचे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपल्या शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे वरचे 2 लेअर आहेत ते 2 लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. मग आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो अशा आणखी आपलं जे फर्स्ट लॅज आहे फर्स्ट लॅनंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे खालच्या लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे वरच्या लेअरला पण अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे खालची लेअर आहे मित्रांनो ते कुठपर्यंत आहे बघायचं मित्रांनो. जसं की आपला अशा प्रकारे 10.12चे बीटचे जे लेफ्ट साईडची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो व्हिडिओ वगैरे. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.